नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आहे आपल्या भटकन टी व्ही यूट्यूब या चॅनलमध्ये. तर आपण गावी निघत आहोत. आज आहे शुक्रवार, सकाळचे वाजलेत 5. उद्या बाप्पाचं आगमन आहे. तर आपण आता निघत आहोत आणि काल रात्री निघणार होतो, पण रस्त्याची परिस्थिती आपण जेवढी दाखवली आधी एवढी खराब आहे. काल जे निघाले तेच समथिंग आता नागोठणे आलेत, जे रात्री 11ला निघाले ते. सो त्यासाठी आपण निर्णय घेतला की आपण लेट निघावं, थोडं सकाळी अर्ली मॉर्निंग निघावं. सो आपण आता कोकणात जात आहोत गणपतीसाठी आपल्या खेड या रत्नागिरीमध्ये. तर तुम्ही जोडून राहा. रस्त्याची अपडेट पण दाखवू आपण आणि थोडी मजा पण करू फॅमिलीसोबत. अशा प्रकारे आपण पोचलोय महाडला. जस्ट पेट्रोल भरायचा होता आणि आपण बरोबर विसावा हॉटेलच्या इथे जरा नाश्ता करायला थांबलोय. आपण पर्याय मार्गाने आलोय, जो म्हणजे पाली, खोपोली, मग पाली नंतर आपण निजामपूर मारून आपण लेफ्ट मारला आणि आपण डायरेक्ट महाडच्या रोपवे, रायगड जे महाराजांचा किल्ला आहे आपला, त्या रोपवेच्या बरोबर बाजूने रस्ता आलाय. तिथे आपण महाडला बाहेर पडलोय. आता आपण नाश्ता करणार. ब्लॉग ह्यासाठी रोडचा बनवला नाही, कारण ऑलरेडी आपण दाखवलेला, जो आपल्याला प्रिव्हियस ब्लॉग तुम्ही बघाल, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, तर तुम्ही नक्की बघा आणि जरा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आता आपण इथून गावाकडे जातोय, तर बघू कसं काय आणि नक्की तुम्हाला दाखवेन मी. तर मंडळी, जसं मी तुम्हाला महाडला थांबलो तेव्हा आपण दाखवलं की आपण जरा ब्रेक घेतलेला, कोणत्या रस्त्याने आलोय ते. तर आता आपण कशेडी बोगद्यामध्ये जो दुसरा टनल चालू केलेला आहे, तर तुम्ही अवस्था बघा, प्रॉपर झालेला नाही, ह्याच्या लाईट्स पण चालू नाही आहेत. तर तुम्ही जरा क्लिअर बघितलात तर कुठेच लाईट्स नाही आहेत, कुठेच रिफ्लेक्टर्स लावलेले नाही आहेत. आणि काय तर म्हणे सरकारने आपला काल रात्री बोगदा चालू केलेला आहे, जो की बोलतात ना, एक आशा देते गव्हर्नमेंट की हे आहे चालू, तुम्ही व्हा पुढे, पण काही यूज नाही. ह्याच्यामुळे लोक एवढे ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. जर तुम्ही समोरची ST बघितला, ती रात्री सुटलेली ST आहे, पण ती आत्ताशी इथेच. आता वाजले सकाळचे 11 आणि काल हे 8-9ला सुटलेल्या गाड्या अजून इथेच आहे. तर तुम्ही यायच्या आधी नक्की तुमचे जे मंडळी कोण पुढे निघत असेल त्याच्याकडून अपडेट घ्या आणि तसं ट्रॅव्हल करा. तर मंडळी, आपण आपल्या गावच्या घरात आलेलो आहे आणि हे आपलं सुंदरसं आपल्या बाजूचं कोकणातलं हिरवंगार वातावरण. आता आपण तयारी करतोय, आपली सभामंडप जो आपला आहे तो आपण थोडा क्लीन करतोय, साफ करतोय, का तर उद्या बाप्पा येणार, तर त्यामध्ये जरा आपण सर्फ एक्सेल लावून जरा साफ करतोय. जसं तुम्ही बघाल आता पाणी बिणी बाकी आहे. सो पावसाची वाट बघतो आम्ही. आपण तिकडून पाणी घेतोय, आपली बोरिंग आहे त्याच्यातून पाणी घेतो. पाऊस जर आला तर आपण डायरेक्ट नॅचरल पाणी घेतो. नॅचरल आपण पाणी कुठेच वेस्ट नाही करत आहे, वेस्ट कुठेच करत नाही. का तर भाई आपण जेवढं जपू शकतो तेवढं पुढच्या येणाऱ्या पिढींसाठी खूप फायदा आहे. ए लागेल का तुझ्याने आज?
तर असं आपण क्लीन करतोय उद्याच्या तयारीसाठी. तर मंडळी अशा प्रकारे आपला आसनगावचा काका आणि जो फेमस झालेला माझा भाऊ आणि ही बहीण, लाज वाटते का रघुवीर घाट फिरवताना नायला वाटले आणि आता बॅग लपवतेस ती. हमारे यहाँ ऐसा ही होता है. दिसते ज्याला तुम्ही खूप व्हिडिओ मध्ये बघितला तो आपला भाऊ. कुठे रे? पुढे गाडी. तो अशा प्रकारे आलेला आहे. हा बघा 15 दिवस आधी कोणाच्या पार्टीमध्ये होता तो बघा आणि आता बघा कोणाच्या पार्टीमध्ये. लाज वाटत आहे. हो साईड हो काका साईड हो. हा बघा हा बघा हा बघा. काय मग वेद मोरे, कसं वाटतंय? कसा होता प्रवास तुमचा? तुम्ही काय बोलाल प्रवासाबद्दल? मस्त होता. गाडी तुम्ही चालवली, लायसन आहे का तुमच्याकडे? हा पप्पानी चालवली. कसा होता प्रवास तुमचा? चांगला होता. पब्लिकला सांगा तुम्ही सबस्क्राईब करायला, कोण करत नाहीये. सबस्क्राईब करा चॅनलला, तुम्हाला नवीन नवीन कंटेंट भेटतील. सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. ओके ओके. सुपारी ठोक के बोल. उद्या आगमन होणार आहे त्याचा. बरोबर तुम्हाला व्हिडिओ भेटेल मस्त पैकी. बरोबर छानशी व्हिडिओ भेटेल गणपतीच्या मूर्तीची. बरोबर करू नक्की करू. चला घरी जाऊ. बघा असं आमचं सर्व डेकोरेशनचं चाललंय आणि आमची लाडकी बहीण लादी पुसते. आमच्या घरामध्ये टाकी फुटले वाटत आहे. एका काय मग मध्ये आणलंय. आज वाटत नाही जो आजकालच्या पोरीला कामं करायला नको. टेक्निक अरे डूब मरते पाण्यामध्ये. बघा एवढं तिला बोललं तर तिने एवढं मनावर घेतलं तर पाणी बघा कसं उडवते. लादी पण पुसता येत नाही आजकालच्या पोरी ना. खरंच कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. चलो तर मंडळी तुम्ही बघितलं असेल काल आपण येण्याचा प्रवास दाखवला थोडक्यामध्ये. जशी रस्त्याची परिस्थिती होती म्हणजे जर बघायला गेला तर कशेडी बोला 1 लेन चालू होता आणि आपण पर्यायी मार्ग वापरला जो म्हणजे पाली, खोपोली, निजामपूर आणि महाडला बाहेर पडलो. आणि आज आपल्या गणपतीचं आगमन आहे. तर काल तुम्ही जसं बघितलं असेल आपल्या घराची थोडी घाई गडबड चालू होती. कामं थोडी गेली आपण बऱ्यापैकी. साफसफाई होती, अंगण होतं ते धुतलं आपण. आणि संध्याकाळी डेकोरेशनचा थोडा पार्ट मी तुम्हाला दाखवले, व्हिडिओ पण दाखवले. डेकोरेशन आपलं जे जेजुरीचं आहे ते पूर्ण प्रकारे तयार केलेलं आहे आपण. थोडा सर्दी त्याच्यामुळे आवाज जाम झालेला. पाऊस खूप आहे इकडे. तर नक्की तुम्ही ब्लॉग कसा वाटला सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब नसेल करत असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.